जालना जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन करतोय। शिक्षकांच्या ज्या रिक्त जागा जालना जिल्ह्यातील खूप मोठ्या प्रमाणात आहे। मराठी शिक्षक असतील, उर्दू माध्यमिकचं तर खूप भोकरदन तालुक्यात खूप अंधार झाला आहे। भोकरदन तालुक्यामध्ये उर्दू शाळा असतील, मराठी असतील, बऱ्याच शाळांची इमारती मोडकळीस झालेली आहे। तसेच रिक्त पदे भरपूर आहे, परंतु प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही। तसेच जे शिक्षक आहे तेही काही शाळाबाह्य कामं दिल्यामुळं त्यांनाही लिपिकाची कामं या प्रशासनाने दिलेलं आहे। त्यामुळे या शाळाबाह्य कामं शिक्षकांना न देता त्यांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम द्यावे या मागणीसाठी आम्ही आज भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील।